अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, मी पूजा आपल्या चॅनेलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते। आता लवकरच श्रावण महिना सुरू होतोय व पहिला श्रावण सोमवार म्हणजे पहिला सोमवार हा 5 ऑगस्ट रोजी आहे। म्हणजे 5 तारखेपासूनच श्रावणाला सुरुवात होते। भारतीय संस्कृतीत श्रावण महिना हा सर्वात पवित्र महिना मानला जातो। निसर्ग आणि मानवाचं नातं सातत्याने जपण्याचा प्रयत्न श्रावण महिन्याच्या माध्यमातून केला जातो। त्यामुळे श्रावण महिन्याला सणांचा महिना देखील म्हटले जाते। हा विविध कार्यक्रमांनी भरगच्च असलेला निसर्गाविषयी कृतज्ञता जाहीर करणारा एक आनंदाचा सोहळा आहे असं म्हटलं तरी देखील चालेल। श्रावण महिना हा भगवान शंकरांना समर्पित आहे। त्यामुळे श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी व्रत करून शिवामूठ वाहिली जाते। तुम्हा सगळ्यांना देखील माहीत आहे। त्यामुळे आज आपण पाहणार आहोत पहिल्या सोमवारी कोणकोणती शिवामूठ वाहिली जाते, त्याच प्रकारे आपण अभिषेक वगैरे कशा पद्धतीने करणार आहोत। सगळ्यात अगोदर तर जलाने अभिषेक करायचा आहे, नंतर तुम्हाला दुधाने अभिषेक करायचा आहे। दूध मात्र तुम्हाला कच्चंच वापरायचं आहे, गरम दूध व्हायचं नाही व थंड असेल तितकं चांगलं आहे। त्यामुळे तुम्ही दूध व त्याच्यामध्ये साखर वगैरे मध किंवा उसाचा रस तुम्हाला पाहिजे ते त्या सगळ्या वस्तू तुम्हाला ज्या हव्या आहेत त्या सगळ्या वस्तू ज्या भगवान शंकरांना अत्यंत प्रिय आहेत अशा वस्तूंनी तुम्हाला अभिषेक करायचा आहे। नंतर बघा, जेव्हा तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला माहीत आहे का, जेव्हा समुद्रमंथन झाले होते तेव्हा भगवान महादेवाने हलाहल विष प्राशन केले होते। त्यामुळे हलाहल विष प्राशन केल्यामुळे उदयास आलेली आग शांत करण्यासाठी भक्त श्रावण महिन्यात महादेवाला जल अर्पण करतात। त्याशिवाय अभिषेक पठण होम हवन केले जाते। आणि आता उत्तर प्रदेशातील अनेक राज्यामध्ये आजपासून हिंदू पंचांगानुसार श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे। तर मराठी पंचांगानुसार महाराष्ट्रात श्रावण महिना हा 5 ऑगस्टपासून सुरू होणार आहे, तर 3 सप्टेंबरपर्यंत श्रावण महिना असणार आहे। त्यामुळे आपल्याला यावर्षी 5 सोमवार आपल्याला असणार आहेत। पहिला सोमवार 5 ऑगस्ट रोजी आहे, दुसरा सोमवार 12 ऑगस्ट, तिसरा सोमवार 19, चौथा सोमवार 26 ऑगस्ट व 5वा सोमवार 2 सप्टेंबर रोजी आहे, म्हणजे शेवटचा सोमवार। त्यामुळे सगळ्यांनी हे व्रत करायचं आहे। श्रावण हा धार्मिकदृष्ट्या खूप महत्त्वाचा असून या महिन्यात विनायक चतुर्थी, नागपंचमी, शीतला सप्तमी, दुर्गाष्टमी, पुत्रदा एकादशी, नारळी पौर्णिमा, संकष्टी चतुर्थी, कालाष्टमी, आजा एकादशी, शनी प्रदोष, मासिक शिवरात्री असे महत्त्वाचे सण देखील असतात। तसेच प्रत्येक महिलेने आपल्या एक काम करायचे आहे की सगळ्या महिलांनी पहिल्या सोमवारी शिवामूठ व्हायला अजिबात विसरायचं नाही आहे। तुम्हाला मंदिरात जाता येत असेल तर मंदिरात तुम्ही जाऊन शिवामूठ व्हायचे आहे। बघा, आता श्रावण महिन्यातील पहिला सोमवार म्हटल्यानंतर गर्दी तर खूपच असणार आहे। जर काही कारणास्तव तुम्हाला मंदिरामध्ये जाता आलं नाही तर काय करायचं, तर तुम्ही घरच्या घरी देखील शिवामूठ वाहू शकता। तुमच्या घरामधील जे शिवलिंग आहे त्याच्यावरती देखील तुम्ही अभिषेक करू शकता व तुम्ही घरच्या घरी शिवामूठ देखील वाहू शकता। पहिल्या सोमवारी तांदूळ ही शिवामूठ आहे। पहिल्या सोमवारी तांदूळ ही शिवामूठ आहे। त्यामुळे गंध, फुले व दूध शिवामूठ व्हायची आहे। शिवामूठ कशा पद्धतीने व्हायची बघा, 1 मूठ भरून तुमच्या हातामध्ये जेवढे तांदूळ बसतील तेवढे तांदूळ तुम्हाला 1 मूठ भरून घ्यायचे आहेत व 1 मूठ भरून अशी उभ्या प्रकारे तुम्हाला, मी इथे दाखवणारच आहे, उभ्या प्रकारे तुम्हाला शिवलिंगावरती ती मूठ धरायची आहे व ती मूठ धरून तुम्हाला शिवलिंगावरती पहिल्या सोमवारी तुम्हाला तांदूळ ही शिवामूठ व्हायची आहे। व तुम्हाला शिवामूठ वाहताना काही शब्द बोलायचे आहेत, ते म्हणजे काय, शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा, सासू सासरा दिरा भावा, ननंद जावा भ्रतारा, नावडतीची आवडती कर रे देवा, असे म्हणत महादेवाची मनोभावे पूजा करायची आहे। काय म्हणायचं, शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा, सासू सासरा दीर भावा, ननंद जावा भ्रतारा, नावडतीची आवडती कर रे देवा, असे म्हणत महादेवाच्या पिंडीवरती तुम्हाला शिवामूठ व्हायची आहे। या दिवशी सायंकाळपर्यंत तुम्हाला उपवास करायचा आहे। उष्टे कोणाचं खायचं नाही आहे व सायंकाळी देखील आंघोळ करून देवास बेल व्हायचे आहेत। अशा प्रकारे तुम्हाला हे व्रत पार पाडायचं आहे। त्यामुळे शिवामूठ कशा पद्धतीने व्हायची तुम्हाला कळलंच असेल। हात आपला व्यवस्थित उभा धरायचा आहे व आपली मूठ भरून जेवढे तांदूळ येतील तेवढे तांदूळ तुम्हाला तुमच्या हातामध्ये घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने प्रत्येकाने जर शिवामूठ वाहिली तर तुमच्या आयुष्यात धनधान्य, पुत्रप्राप्ती, संकट निवारण, सौभाग्यवृद्धी यासाठी एवढं सगळं काही तुमच्या नशिबात घडणार आहे। श्रावणातील काही व्रते बघा स्वतःसाठी देखील आपण करत असतो, तर आपल्या कुटुंबाशी निगडीत देखील असतात। म्हणजे आपण स्वतःसाठी देखील करतो, आपली एखादी इच्छा असेल तर त्याच्यासाठी देखील करतो किंवा आपल्या कुटुंबातील इतर सदस्यांसाठी देखील आपण हे व्रत करत असतो। त्यामुळे तुमची कोणतीही इच्छा असो, मग ते आरोग्यप्राप्तीची असो, धनधान्याची असो
असो, पुत्रप्राप्तीची असो किंवा एखाद्या संकटातून आर्थिक परिस्थितीतून बाहेर पडण्याची असो किंवा सौभाग्यवृद्धीसाठी असो, तुम्ही हे श्रावण सोमवारचं व्रत करू शकता व शिवामूठ वाहू शकता. शिवामूठ वाहताना हा मंत्र म्हणायचा आहे व तुमच्या काय इच्छा आहेत, तुमची काय अडचण आहे ते आपल्या महादेवांना सांगायचं आहे. महादेव हे आपले भोळे शंकर आहेत. भक्तांच्या हाकेला लवकरात लवकर धावून येतात, तुम्हाला देखील माहीत आहे. त्यामुळे तुमच्या मनातील जे काही आहे ते बिनधास्तपणे आपण एखाद्या आपल्या मैत्रिणीला सांगतोय अशा पद्धतीने तुम्ही सगळं काही महादेवांजवळ बोलायचं आहे. ज्या पद्धतीने आपण आपल्या स्वामींना आपल्या मनातील सगळं काही सांगतो. श्रावण महिन्यामध्ये आपण महाराजांची तर पूजा करतच असतो, पण आपण या दिवशी आपल्या महादेवांना सगळं काही तुमच्या मनातलं सांगायचं आहे. व शिवामूठ वाहताना तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे. नमः शिवाय शांताय पंचवक्त्राय शूलिने शृंगी भृंगी महाकाल गणयुक्ताय संभवे. नमः शिवाय शांताय पंचवक्त्राय शूलिने शृंगी भृंगी महाकालगणयुक्ताय संभवे. किंवा शिवा शिवा महादेवा, माझे शिवामूठ ईश्वरा देवा, मनातल्या इच्छा पूर्ण कर रे देवा, असे 3 वेळा तुम्हाला म्हणायचं आहे. तुम्ही हा मंत्र म्हणा किंवा हे बोला, पण 3 वेळा तुम्हाला बोलायचं आहे, एवढं लक्षात घ्या. त्यामुळे सगळ्यांनी हे श्रावण सोमवारचं व्रत करायचं आहे. आणि एवढंच लक्षात ठेवायचं आहे की शिव सत्य आहे, शिव सुंदर आहे, शिव अनंत आहे, शिव ब्रह्म आहे, शिवशक्ती आहे, शिवभक्ती आहे. श्रावण मासाच्या तुम्हा सगळ्यांना व तुमच्या कुटुंबियांना खूप 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 शुभेच्छा. त्यामुळे एवढ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत व आपण जी सेवा करतोय, जी उपाय करतोय त्या उपायांवरती पूर्ण विश्वास, पूर्ण शुद्ध अंतःकरणापासून कोणत्याही सेवा करायच्या आहेत. त्याचं पुण्य, त्याचं फळ तुम्हाला मिळणार म्हणजे मिळणारच. व तुमच्या ज्या काही समस्या आहेत, ज्या काही आर्थिक अडचणी आहेत किंवा एखादं स्वप्न आहे ते लवकरात लवकर महादेव नक्कीच पूर्ण करणार आहे. फक्त त्यांच्यावरती विश्वास, श्रद्धा हे आपण ठेवायचे आहे. कोणतीही सेवा म्हणजे विश्वास खूप महत्त्वाचा आहे. तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत व आपल्या महादेवांच्या चरणी देखील मी प्रार्थना करते की तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण हो, हीच त्यांच्या चरणी मी प्रार्थना करते. व आजचा हा आपला व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या रुजू करते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.